नाही बघ फुल नाही का तो पण हा पकडे तरी तुझ्या मम्मी खाली करून हाँ एक मिनट हाँ इसी जगह पर आज सुबह के वक्त ये जो प्लेन है सामने यहाँ पर आपको जो ढलान दिखाई दे रही है इसी ढलान से टकरा कर ये इस वक्त हम उसी जगह पर हैं जहां पर अजीत जिस विमान में सवार थे वो विमान इसी जगह पर सामने की तस्वीरें दिखाई दे रही है इसी जगह टकराया था आज सुबह करीब 8:18 पर ये जो विमान है मुंबई से टेक ऑफ किया। टेक ऑफ के दौरान ये जो विमान है वो पुणे एटीसी के संपर्क में था। जैसे ही ये बारामती एयरफील्ड के संपर्क में आया तब बारामती एटीसी से संपर्क किया गया। उस दौरान जो प्राथमिक जानकारी सामने आई उसके मुताबिक एटीसी ने पूछा पायलट से कि क्या आपको रनवे दिखाई दे रहा है या नहीं। उस दौरान आप ये जो सामने आप ये जो एरिया देख रहे हैं इसके ठीक बगल में रनवे नंबर 11 है, बारामती का एयरपोर्ट है और उसके ठीक पहले इस जगह पर ये क्रैश हुआ। बारामती एटीसी ने सबसे पहले पूछा पायलट से कि क्या आपको रनवे दिखाई दे रहा है। उस दौरान पायलट की तरफ से कहा गया कि रनवे दिखाई नहीं दे रहा है। जब उन्हें उस दौरान के स्थिति के बारे में पूछा गया एटीसी की तरफ से तब पायलट ने कहा कि हवा शांत है, विजिबिलिटी करीब 3000 मीटर की है और चूंकि रनवे दिखाई नहीं दे रहा था तब एटीसी की तरफ से कहा गया पायलट को कि वो एक गो अराउंड करे यानी ये जो एयरपोर्ट का जो रनवे है उसके एक चक्कर लगाकर है उसके बाद दोबारा प्रयास किया जाएगा। तो पहला अप्रोच नाकाम रहने के बाद दोबारा एक अप्रोच किया गया। दोबारा अप्रोच करने के दौरान करीब 8:43 पर दोबारा एटीसी की तरफ से पूछा गया कि क्या रनवे दिखाई दे रहा है। उस दौरान पायलट की तरफ से कहा गया कि रनवे दिखाई दे रहा है। इसके बाद लैंडिंग की अनुमति दी गई 8:44 पर, लेकिन इस लैंडिंग की अनुमति देने के बाद पायलट की तरफ से ये जो मैसेज दिया गया था एटीसी की तरफ से उसका रीडबैक नहीं आया, यानी इस मैसेज के मिलने के बाद पायलट की तरफ से कोई जानकारी नहीं दी गई और महज 1 मिनट बाद ये जो रनवे नंबर 11 है उसके थ्रेशोल्ड एरिया यानी जो शुरुआती एरिया है उसके पास से आग की लपटें हुए उठती हुई दिखाई दी और इसके तत्काल बाद एटीसी की टीम ने यहाँ पर जो रेस्क्यू टीम थी उसे यहाँ भेज दिया और जब यहाँ पर घटनास्थल पर पहुंचे तब सामने विमान का मलबा दिखाई दे रहा था। अब मैं आपको भौगोलिक तौर पे बताता हूँ कि आखिर यहाँ पर ये हादसा संभवतः कैसे हुआ होगा। ये जो आप पहाड़नुमा इलाका देख रहे हैं इसके ठीक पीछे रनवे है, रनवे नंबर 11 बारामती एयरपोर्ट का उसके ठीक बाहर ये जो अगर आप देखेंगे तो ढलान का इलाका है और जब हादसे के वक्त विजिबिलिटी काफी कम थी, महज 3000 मीटर थी और रनवे भी दिखाई नहीं दे रहा था और जब क्लियरेंस दी गई तब ये जो चक्कर लगा रहा विमान था विमान यहाँ पर आया। विमान ने जब संभवतः रनवे के शुरुआत यानी थ्रेशोल्ड एरिया में जाने का प्रयास किया होगा तब चूंकि विजिबिलिटी काफी कम थी तो इसीलिए रनवे के ठीक पहले ये जो ढलान इलाका आपको दिखाई दे रहा है यहाँ पर सीधे नोज डाइव हुआ। नोज डाइव यानी ये जो विमान था विमान का जो आगे का हिस्सा है वो सीधे यहाँ टकराया और इसीलिए आप देख रहे होंगे कि ये जो पूरा हिस्सा है जहाँ पर मलबा का है और आसपास का बहुत बड़ा हिस्सा जो है पूरी तरह से राख नजर आ रही है। ये जो पेड़ आप देख रहे हैं पेड़ के काफी हिस्से जो है वो जल गए हैं। हादसे के दौरान बड़े पैमाने पर
आमराई पण कुठं आलंय, कुठं ट्रॅक, कुठं काहीच नाही. चला इथं समोर आहे माझ्या ही तर इथं सगळी दिसतंय का? हॅलो आधार पाठी तर गेला. कोणते? हॅलो हॅलो पुढचा कॅमेरा आहे का? दिसतंय का तुला? आता दिसतंय का? गोजे बावडी, गोजे बा बारामतीतल्या गोजोबावी या गावात आहे आणि तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे तुम्हाला हे जे घर दिसतंय, इथून 50 मीटर अंतरावर आज सकाळी अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला, ज्यामध्ये अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विमानाचा अपघात पाहिल्यानंतर जे काही नागरिक त्या ठिकाणी मदतीसाठी जावले त्यापैकीच एक या महिला आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. नेमकं काय घडलं होतं आणि त्यांनी नेमकं काय पाहिलं हे आपण त्यांना विचारूयात. किती वाजता नेमका अपघात झाला आणि तुम्ही काय पाहिलं? 8:45 वाजता झालेलं. मी ताटोळे गोजूबावी गाव. 8:45ला हे झालेलं. आम्ही बाहेरच होतो, म्हणजे गुरांना चारा वगैरे देत होतो. झाल्यानंतर मी उभा होती गोट्यापाशी आणि पहिल्यांदा आले रुपले आणि ते पहिल्यांदा पुढेपर्यंत गेलतो. म्हणजे चांगलं त्यांनी उड्डाण केलं, चांगलं चाललेलं. ते रिटर्न नंतर माघारी गेलं आणि जाताना ते गावाकडून रिटर्न फिरून गेलं. त्यांना लँडिंग करायचं होते, पाठीमागे धावपट्टी तिथं लँडिंग करतात. मग जरा असं वरून जायचं थोडंसं, ते जरा खालूनच आलं. जरा त्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे का काही देव जाणं म्हणजे नव्हता. जरा असं ते वायरड होत होतं आणि असं खालून खूप वायबल होत होतं. वायबल हां. आणि असं खूप खालून चाललेलं. खालून जाताना कसं म्हणजे मी प्रत्यक्षात असं पाहिलं की ते असं अचानक आलं असं तिथं असं म्हणजे धावपट्टी. तेव्हा तुम्ही कुठं उभ्या होत्या? ठीक आहे, इथं समोर उभे होते. बरं, ओके. म्हणजे समोर असं दिसलेलं. तेव्हा घरातली तुमची पहाटेची कामं सुरू होती सकाळची? सकाळ म्हणजे 8:45 चाललेले आवरायचं आमचं. मग ते चाललेलं आवरायचं. आल्यानंतर ते असं धडकलं पट्टीला, क्रॅश झालं. बरोबरच असं एका सेकंदात मोठा स्फोट झाला. असे सगळे पार्ट सगळे उडून पडले आजूबाजूला. आमच्या घराच्या पाठीमागे एवढ्या परिसरात खूप मोठा स्फोट झाला. मी खूप घाबरलेलो, म्हणजे काय करावं काय आम्हाला सुचत नव्हते. ती घटना म्हणजे एवढी ही होती ना धक्कादायक, हे म्हणजे आम्हाला सुद्धा खूप ह्याची भीती होती. पण तरी पण म्हणजे आम्ही त्यातून थोडा म्हणजे प्रयत्न करत होतो की म्हणजे कमी झाल्यानंतर गेलो तिथून. मग अग्निशामक आले, त्यांनी विजवलं. त्यांची सभा होती दादांची. ते सभेनंतर त्यांचे ते सभा म्हणजे त्यांच्या अगोदर सगळी तयारी असते. त्यांचे ते सिक्युरिटी ते सगळे आलेले, हे पोलीस ते आले लगेच 5 ते 10 मिनिटातच आले. ते तरी काही करू शकणार ना, एवढी मोठी आग. त्या आगीनंतर स्फोट झाला असं ते आतमध्येच त्यांचं म्हणजे डेड बॉडी झालेली. आणि तुम्ही बघितलं इथं प्रत्यक्ष अजित पवारांना बघितलं तुम्ही? हा, डेड बॉडी पाहिलेली त्यांची. Okay. पाणी घेऊन गेलतो आम्ही बादलीने मदत करण्यासाठी. बरं. तेवढीच कोण असते आम्हाला माहिती नव्हते, दादा होते. Okay. म्हटलं तेवढीच कोणी असेल मदत झाली असतील चांगली तर आपण मदत करू त्यांना. Okay. म्हणजे अशी जवळ आहे म्हणून गेलतो. ते मग गेलो आम्ही. तर मग बादल्या घेऊन पाणी आता एवढी म्हणतो विजवता येत नाही, पण ते जर साईडला उडून पडले नंतर ना ते असं पाणी वगैरे टाकलं. मग ते अशी पाहिली आम्ही जसं समोरून बॉडी, पण ते असं चेहरा ना दिसलं म्हणजे असं विकृत झालेला दिसतच नव्हता असं. ओके, मग तुम्ही कसं ओळखलं की हे अजितदादा आहेत? कसं ओळखलं? आम्ही नाही पाहिलं. त्यांचे ते PS आणि ते त्यांचे बॉडीगार्ड वगैरे होते वाटतं. त्यांनी ते वॉच गॉगल ते पाहिलं. बरं. आम्ही अशी म्हणजे निम्मीच अशी म्हणजे पूर्ण जळालेली अशी पांढरी शुभ्र फुगलेली अशी बॉडी होती. अशी म्हणजे आगीतून कसे ते असे फुगल्यावरती फुटतं तसं ते म्हणजे ते झालेलं असं फुगलेली बॉडी ते पाहिली आम्ही. आणि नंतर मग ते म्हणले कापड वगैरे काहीतरी आणा गुंडाळण्यासाठी. मग आम्ही कापड नवीन ब्लँकेट वगैरे नेली. ॲम्ब्युलन्स आले, त्यांना ते गुंडाळलं आणि नेलं. ते नेल्यानंतर आमच्या लक्षात आलं म्हणजे तिथं बोलत होते की हे दादा होते. तर खूपच मला धक्का बसला.